छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत। ज्याप्रमाणे आमचे माजी मंत्री आणि कार्याध्यक्ष पदाचे सभापतींनी सांगितलं की 7 तारखेपासून आमची विभागीय आढावा संघटनेची दुष्मती या मीटिंग आमच्या सुरू आहे। कोकण नंतर पश्चिम महाराष्ट्र पुण्याला आणि आता मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याच्या या ठिकाणी संघटनात्मक आढावा ज्या उदयपूर या ठिकाणी आमच्या नेत्या सोनिया गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली जे काही ठराव पारित झाले त्या ठरावाच्या प्रमाणे बूथ लेवल पर्यंत संघटनात्मक एक जी स्ट्रक्चर उभं करायचा एक प्लॅन आम्ही केलं, त्याची अंमलबजावणी झाली की नाही झाली ते बघण्यासाठी स्पेशल मी आलो आणि जवळपास 60-70% ते झालं, पण 100% शहराला 1 महिना आणि ग्रामीण भागाला 2 महिने पुन्हा आम्ही त्यांना मुदतवाढ दिली आहे। 2 महिन्यात हे संपूर्ण स्ट्रक्चर AICCच्या सूचनेप्रमाणे अखिल भारतीय काँग्रेसच्या सूचनेप्रमाणे हे झालं पाहिजे या पद्धतीच्या सूचना आम्ही आमच्या सगळ्या संघटनेतले महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत आणि नेते मंडळी आहेत त्यांना या मीटिंगच्या निमित्तानं देतो आणि त्याची 100% अंमलबजावणी होईल। काँग्रेस पक्ष हा कॅडर पक्ष म्हणून पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीचं बघायला महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल आणि प्रत्येक स्तरावर प्रत्येक घटकापर्यंत काँग्रेस पक्षाचा विचार पोहोचवणं या संघटनेचं काम राहणार आहे। कालच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्याच्यामध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना याच्यावर त्यामध्ये भर देण्यात आलेला आहे। काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतलेली आहे। जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय लोकसभेतही आमचे नेते राहुल गांधीजींनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं आणि आमचं रायपूरला जे राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये याचा ठराव पण पारित झाला आणि म्हणून काँग्रेसचा शेवटचा कार्यकर्ता ही जी भूमिका मांडून जे आरक्षणाचे प्रश्न आज आपल्या मोठ्या प्रमाणात अडलेले आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वाद 2 समाजामध्ये होताना आपण पाहतोय। ज्याप्रमाणे 2014 मध्ये भाजपने मराठ्यांना आरक्षण देण्याचं सांगितलं होतं, धनगरांना सांगितलं होतं, हलव्यांना सांगितलं होतं, गोवारी समाजाला सांगितलं, असे विविध आपल्या ठाकूर समाजाला सांगितलेलं होतं। अशा अनेक समाजाच्या लोकांना तुमची जात आरक्षणामध्ये आणून देतो अशा पद्धतीचं 2014च्या निवडणुकीच्या काळामध्ये भाजपने जाहीरपणे सांगितलेलं होतं। त्यांचे नेते त्या पद्धतीचं वक्तव्य करत होते आणि देशात आणि राज्यात सरकार आली पण ते यांना आरक्षण देऊ शकले नाही आणि ते देऊ पण शकत नाही। कारण की 2021 मध्ये जी सेन्सेस व्हायला पाहिजे तो सेन्सेस केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला नाही। 2011 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये जो सेन्सेस झालेला होता त्याला ते जाहीर करत नाही। म्हणजे एकीकडे सेन्सेस हे घटनात्मक बंधनकारक असताना सुद्धा बीजेपी मुद्दामून सेन्सेस करत नाही आणि एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सांगतात की गरिबी ही जात आहे। आता गरिबी जात आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना गरीब केलं, बेरोजगारांना गरीब केलं, जो गरीब होता गरीब त्याला जगणं मुश्किल केलं, महागाई वाढवली आणि गरिबांची संख्या वाढवून त्याला जातीमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोजत असतील तर याचा अर्थ एक दुर्दैवी व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्याचं काम जाणून बुजून भाजप करते आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण पाहिलं की आपल्या संभाजीनगरच्या घाटीच्या हॉस्पिटलचा प्रश्न असो,
नांदेडच्या शासकीय हॉस्पिटलमधला प्रश्न असो, नागपूरच्या शासकीय हॉस्पिटलचा प्रश्न असो, ठाण्याचा असो की तालुक्याच्या मध्ये असलेले PHC असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील, जिल्हा रुग्णालय असतील, या सगळ्या ठिकाणी गरिबांना औषधोपचार दिला जात नाही आणि त्याच्यामुळे निरपराध लोक मरतात आहे. सरकार त्याला उत्तरदायी आहे, पण सरकार हात झटकताना आपण पाहतोय. आणि म्हणून सुमोटो माननीय हायकोर्टाने सरकारला ताशेरे ओढले, तुम्हाला जबाबदारीतून बाहेर जाता येत नाही अशा पद्धतीच्या कडक सूचना माननीय हायकोर्टाने या सरकारवर ओढल्या. पण हे सरकार गेंड्याच्या कातळीसारखं जाड आणि बधीर आणि बहिरं झालेलं आणि आंधळं झालेलं सरकार, अशा पद्धतीचं सरकार जेव्हा आम्ही राज्यात पाहतोय, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पाहतोय, तर याचा अर्थ की सत्तेसाठी काही पण, सत्तेसाठी सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार हाच भाजपचा एकमेव व्यवस्था राज्यात आणि देशात निर्माण करून ठेवण्याचं काम भाजपने केलेलं आहे. आणि म्हणून जातीनिहाय जनगणनेचं कॅम्पियन जे आम्ही सगळ्यांना कसं न्याय देऊ शकतो, जे 50% आरक्षणाची जी मर्यादा जी थांबवलेली आहे, त्या जातीनिहाय जनगणनेनंतर ते कशा उचलल्या जातील आणि आर्थिक आणि शैक्षणिक प्रत्येक समाजाला कसं मजबूत केला जाईल. कारण की सेन्सेस जो असतो हा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक, जो समाज आर्थिक आणि शैक्षणिक मजबूत असतो तो समाजामध्ये मजबूत असतो. आणि म्हणून जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हा सर्वे व्हावा, ही भूमिका काँग्रेस पक्षाने मांडायचं ठरवलेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलेलं आहे. आणि पूर्ण देशामध्ये आज जे वातावरण आहे, आता कालच 5 राज्याच्या निवडणुका विधानसभेच्या जाहीर झाल्या. 2 ठिकाणी आज काँग्रेस सत्तेमध्ये आहे, त्यात जागा आम्ही दोन्ही जिंकूच, पण ज्या 3 जागा जिथं आम्ही नाही त्या 3ही जागा म्हणजे 5ही जागा काँग्रेस पक्ष बहुमतानं सरकार त्या ठिकाणी आणेल अशा पद्धतीचा सर्वे आणि आपल्याला येतोच आहे. पण त्याही भागातल्या लोकांचं, बाजूच्या तेलंगणामध्ये आम्ही मधल्या काळात आम्ही पण काही विधानसभेत जाऊन आलो, तिच्यामध्येही काँग्रेस सत्तेमध्ये तेलंगणामध्ये येईल अशा पद्धतीचं चित्र आज संपूर्ण देशामध्ये आहे. आणि सत्तेच्या आधारावर जे काही बिघाड आज नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने देशात राज्यात करून ठेवलेले आहे, संविधानिक व्यवस्था संपवण्याचं, लोकशाही संपवण्याचं पाप जे त्या पद्धतीने केलेलं आहे, ही सगळी व्यवस्था पुन्हा दुरुस्त करण्याचा मानस हा काँग्रेस पक्षाचा आहे. शेतकऱ्यांचं पिकाला 2 पट आम्ही भाव देऊ असं सांगणारे मोदी सरकार, भाजप यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या 4 पटीने वाढवल्या. ज्या मराठवाड्यात आम्ही बसलेलो आहोत त्या मराठवाड्यामध्ये कधी नव्हे एवढ्या आमच्या निरपराध अन्नदात्याच्या आत्महत्या होतात. त्याचा सगळ्या जबाबदारी ही भाजपची आहे. भाजपने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, सत्तेतून दूर झालं पाहिजे. अन्नदात्याच्या बद्दलचं काय भूमिका आहे ही आपण 3 काळ्या कायद्याच्या विरोधात जेव्हा शेतकरी लढत होते आणि देशाचे प्रधानमंत्री त्यांना आतंकवादी, खालिस्तानी आणि आंदोलनजीवी लोकसभेत म्हणत होते, म्हणजे शेतकऱ्यांबद्दलची बीजेपीची भूमिका काय आहे ही सुद्धा बीजेपीच्या कृतीमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जायकवाडीचं धरण हे 40%च भरलेलं आहे. जे माननीय हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तातडीने सरकारने जायकवाडीचं धरण वरतून जे धरणं भरलेली आहे तिथलं पाणी सोडून भरावं असा माननीय हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीनं व्हावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि ती तातडीने सरकारने पूर्ण केली नाही, चालू केली नाही व्यवस्था, कारण की मग एप्रिल-मे मध्ये देतील तर त्याला वापसा जातो, हे जातो, पाणी येणार नाही आणि मग तिकडले पाणी वाया जाणार आणि इकडले पाणी वाया जाणार. ती प्रोसिजर आतापासून सुरू करावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आणि आज जे काही मराठवाड्यामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीला लक्षात घेऊन तातडीनं दुष्काळ जाहीर करावा ही भूमिका सुद्धा काँग्रेस पक्षाची आहे. प्रश्न विचारू शकतो.
अरे ते काही प्रोग्रामला गेले, ते अजून पुन्हा येतात. नाही नाही नाही, आता सकाळपासून होते, आता थोड्या वेळ पहिले लंचच्या पहिले ते गेले. अजून एक कार्यक्रम आहे त्यांना, ते आले, आता पुन्हा येतात. आल्यानंतर नाही नाही, सगळ्या मराठवाड्यावर लक्ष केलेलं आहे. आता आमचे अमित देशमुख साहेब बसलेले आहेत, सगळे आमदार आमच्या इकडले बसलेले आहेत. सगळ्या आमच्या इकडल्या नेतृत्वाचं पूर्ण मराठवाड्यावर लक्ष आहे. यामुळे नांदेड पुरतंच अशोकराव चव्हाण साहेब आहेत किंवा अमित देशमुख साहेब हे फक्त लातूर पुरतं असं कुठलाही गैरसमज पसरवण्याचं काम कृपया नाही कोणी करू नका असं माझे म्हणणं आहे. बैठकीचं निष्पन्न मी सुरुवातीला सांगितलं की जी अखिल भारतीय काँग्रेसनी जे अधिवेशन उदयपूरमध्ये केलेलं होतं त्याला संघटनात्मक जे स्ट्रक्चर उभं करायची त्याची अंमलबजावणी 100% झाली पाहिजे. त्याच्याबद्दलचा संघटनात्मक आढावा आहे. त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आता आपण पाहिलं असेल की ब्लॉकपासून तर अजून सगळे नेते लोक सगळ्यांना आम्ही बोलावलेलं आहे. त्याच्यामुळे जी काही काँग्रेसची आमची त्या भागातले सगळे कार्यकर्ते नेते आहेत त्यांना सगळ्यांना बोलवून आम्ही या मिटिंगा घेतोय आणि याची अंमलबजावणी 100% शहरामध्ये 1 महिन्यात आणि ग्रामीणमध्ये 2 महिन्यात पूर्ण करायच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या संघटनात्मक ज्या आमचा जो स्ट्रक्चर उभं होईल त्यांची कामं त्यांची जबाबदारी आणि सगळे काँग्रेस पक्षाची भूमिका काय हे प्रत्येक लोकांपर्यंत कशी पोहोचेल याच्या पद्धतीचं एक प्लॅनिंग आम्ही त्याच्यानंतर करणार. हे कृपया कोणी करू नये असं माझं मत आहे. मी जाहीरपणे पण ते सांगितलेलं आहे कारण की हा ओबीसी समाज आणि मराठा समाज हा काही वेगळा समाज नाही. हे सगळे शेतकरी समाज आहे. या पद्धतीनं धर्माच्या नावाने आणि सामाजिक व्यवस्थेला विभागून जे सत्तेचे लोक बसलेले आहेत ते फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल. पण मला असं वाटतं की आता लोक फार समजदार झालेले आहेत. असं काही सरकारचं मानस असेल तर त्याच्यात त्यांना कधी यश येणार नाही. त्याच्यामध्ये रामनवमीच्या दिवशीची घटना आपल्या संभाजीनगरची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे मोठे आग लावण्याचा प्रयत्न झाला पण आपल्या संभाजीनगरच्या मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील या सगळ्यांच्या एकोप्याने ती आग पेटू शकली नाही, बनवा पेटवू शकले नाही. हे आता लोकांना कळत आहे की हे कोण करताय, कशासाठी करताय आणि त्याच्यात आपलं नुकसान काय हे लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे राजकीय फायदा जो आहे आखरी ज्या लोकांनी खोटं बोलून त्यांच्याशी मतं घेतली आणि ते करू शकले नाही तर त्यांना त्याच्या परिणाम तर भोगावंच लागणार आहे. काँग्रेसची भूमिका मी आताच सांगितली की सेन्सेस हा आमचा महत्वाचा भाग आहे. 50%च्या आरक्षणाच्या ज्या मर्यादा जे माननीय सुप्रीम कोर्टाने मांडलेल्या होत्या त्यासाठी कायदा लोकसभेत बनवावा ही भूमिका होती. पण त्याच्यामध्ये सेन्सेस हा आढावा येतो आणि म्हणून सेन्सेस पहिले होणं ही काळाची गरज आहे. आणि मोदीजी महिला आरक्षणामध्ये म्हणतात की 29 मध्ये लागू होईल महिला आरक्षण, आता नाही होणार 14 मध्ये. त्याच्यामुळे ते जुमलाच आहे महिला आरक्षण भाजपसाठी. त्यामुळे आमचं एकदम क्लिअर आहे. आम्हाला 2 जातींना भडकून नाही. जे आम्ही सांगू मी त्या दिवशी पण सांगितलं की जी काही भूमिका आमचे राष्ट्रीय नेते राहुलजींनी मांडली, मल्लिकार्जुन खरगेजींनी मांडली, सोनियाजींनी मांडली ती एकदम देशातल्या सगळ्या सामाजिक परिस्थितीला न्याय देणार. आणि म्हणून मी परवा राज्यातल्या आमच्या सगळ्या बांधवांना सांगितलं जे आरक्षणाच्या प्रतिष्ठित आहे मुस्लिम असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, ज्या काही विविध जाती आहेत, मराठा असतील, या सगळ्या जातीला या सेन्सेसच्या माध्यमातून 50%च्या आरक्षणाच्या नंतरच्या सगळ्या मर्यादा उघडल्या तर सगळ्यांना न्याय मिळेल. आम्हाला केंद्रात आणि राज्य सरकारचं हे करून देण्याची जबाबदारी आमची आहे. हे आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे. आता ज्यांच्याजवळ आहे ते करतच नाही. बहुमताचं सरकार आहे राज्यात आणि बहुमतही असताना पुन्हा फुग्याचं सरकार आणलं, पुन्हा अजून इरिगेशनचं सरकार आणलं 70,000 कोटीवर. त्याच्यामुळे किती मोठं बहुमत पाहिजे देशातही आहे.
राहुल गांधींना बोलता येत नाही. काय म्हणाले? कार्यक्रमात बोलले राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत पण चांगले वक्ते नाही असे बोलले. काय माहित मला त्याचं, आणि असं काही वक्तव्य कोणी करण्याचं काही कारण नाही. आज देशामध्ये एकमेव नेता राहुल गांधींच्या रूपाने जो बोलतो तो करतो आणि त्यांच्यावर विश्वास असलेला नेता जर देशामध्ये कोणी असेल तर ते राहुल गांधीजी आहे. कृतीमध्ये फेकूमध्ये नाही. कृतीमध्ये राहुलजींच्या वरचा विश्वास आहे. फेकू लोकांना फेकण्याचा अधिकार आहे. फेकतच झाले आम्ही आता 10 वर्षापूर्वी फेकून घेता परेशान झाले. राहुलजी वर एक विश्वास देशाच्याच नव्हे तर राहुलजींना विदेशात जेव्हा जातात तर राहुलजींना लोक जमा करण्यासाठी पहिले लोक पाठवायला लागतात. राहुलजींना ऐकायसाठी जागतिक पातळीवर सुद्धा आज मोठ्या प्रमाणात लोकांचं त्या ठिकाणी आपण चित्र पाहतोय. नाही तर बाकीच्या लोकांना तर लोक जमा करावं लागतात, तिथं मोठं इव्हेंट करावं लागतं आणि आपल्या देशाच्या चॅनलवर वेगळं दाखवतात तर तिकडले चॅनल वेगळं दाखवतात. त्याच्यामुळे राहुलजी हे कर्तृत्व आणि बोलतात ते करणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे हे जे काही वक्तव्य कोणाच्या वतून आलं असेल तर ते त्याचा गैरसमज पसरवणार. हा प्रकाश आंबेडकरांबरोबर चाललंय का? कारण दरवेळेस गेल्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पूर्ण चाललंय बरेच दिवस चाललंय. एक मला ऐका तुम्हाला मी आज एकदम स्पष्ट आणि तुम्ही एकदम स्पष्ट आणि चांगलं स्पष्ट सांगतो. दुसऱ्यांदा मला तर मी एकदा आलो की तुम्ही हा प्रश्न मला खूप दिवसाचा विचारतो. मी तुम्हाला ऐका नाही असं काय करतं. माझं तुमचं काही अपरिचित नाही आहे. नाना पटोले मी तुम्हाला नावासही बोलतो सगळ्यांना. आता माझं मुद्दा असं एकदम स्पष्ट आहे. अलायन्स जो होतो तो मीडियाच्या माध्यमातून नाही. लग्न जे होतं ते मीडियाच्या माध्यमातून होत नाही. ते जसं आपण पाहतोय ऑनलाईन नाही ऑनलाईन मध्ये हे पत्रिका आली की मग त्याला आपण बसतो आणि मग ते लग्न जुळतं. नाही तर झालं तुझा फोटो पाहिला हे झालं की असं लग्न नाही जुळत. हे तर एक दोन राजकीय पक्षाचं एका विचाराने यायच्या उद्देशाचं हे अलायन्स असतं. मीडियाच्या माध्यमातून हे अलायन्स होत असेल तर मला माहिती नाही. आणि आंबेडकर साहेब हे मोठे नेते आहेत. मी त्यांच्याबद्दलचं काही वक्तव्य करायचं काही कारणच नाही. पण एक गोष्ट तेवढे डोक्यात ठेवलं पाहिजे. मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रश्न विचारला त्यावेळेस आम्हाला प्रस्तावच कुठला नाही. मला एक कारण काय दाखवलं होतं त्यांनी, त्याची कॉपी माझ्याकडे बघा. त्यांनी सांगितलं की मला इंडिया अलायन्समध्ये घ्या असं पत्र मल्लिकार्जुन खरगे साहेबांना पाठवलं. तर इंडिया अलायन्समध्ये घ्या, तुम्ही पण उत्तरपत्र पाठवा, मी पण प्रस्ताव पाठवला होता असं मला म्हणा. आखरी काय तुमचे कुठल्या उद्देशाने आमच्याशी जोडायला पाहतात, काय तुमचे डिमांड काय व्यवस्था आहे ते एकदा बसून चर्चा तर करता येतं ना. त्यांनी जे पत्र तुम्ही पाठवलं असं म्हणतात तुम्ही, तर वाचून तुम्ही पण घ्या वाचून. मला पण ती कॉपी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला लागली. मी जे सांगतोय त्याच्यात काही चुकीचं नाहीच आहे. अरे मला ऐकायला पण तुम्ही आम्हाला प्रस्ताव तर द्या. तुमचं काय नेमकं आहे ते प्रस्ताव आहे मला इंडिया अलायन्समध्ये. ज्या पक्ष इंडिया अलायन्समध्ये जे पक्ष आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करून उद्या भांडण नको ना. एकदम निवडणुकीच्या तोंडावर भांडण झालं तर मग काय करणार त्याला. एकदम स्पष्ट आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनाही आमची तुमच्या माध्यमातून, ते तुमच्या माध्यमातून करतात तर मी तुमच्या माध्यमातून एकदा बसून काय प्रस्ताव आहे त्या कार्यक्रम होणार आमच्या माध्यमातून ते करतात असं नाही. उत्सुकता राजकीय उत्सुकते कुठे आले ते काही माध्यमातून चर्चा करावी आणि त्यांनी माध्यमांच्या पाठीकडे किंवा आडमध्ये काही पूर्ण नाही झालं ना. तेच सांगत आहे. असं कुठलाही प्रस्ताव नाही असं मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं, आता पण सांगतो. जो प्रस्ताव केला तुम्ही म्हणताय तो प्रस्ताव तसा नाही. प्रस्ताव मला घेऊन टाका.
कोणी पण उद्या तुम्ही ह्याच्यातले अनेक लोक पाठवतील आम्हाला इंडिया अलायन्स, असे खूप लोकांचे पत्र आहे देशभरात. लग्न होणार आहे का पण काय शक्यता जुळण्याची इंडिया याच्यावर इंडिया आघाडी इंडिया अलायन्स आमचं जे आहे त्याच्यावर हे सगळे निर्णय होते, म्हणून तो प्रस्ताव हा शब्द आहे त्याच्यातला, म्हणून मी तुम्हाला सांगतो. पाण्याचा विषय बोलला हा, जायकवाडीचं पाणी ज्यावेळेस कमी असतं त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये संघर्ष उद्भवतो. असं जर झालं तर मराठवाड्याच्या पाण्यासाठी काँग्रेस आंदोलन उभं करेल का? एक बघा, माननीय हायकोर्टाने उद्धवने त्याच्यात कोड केलं, हे काही काँग्रेस आणि सरकारचा वाद नाही आहे. माननीय मुंबई हायकोर्टाने याच्यामध्ये ऑलरेडी आदेश पारित केलेले आहे की वरची धरणं जर भरली असतील तर त्यावेळेस असं जायकवाडीचा प्रश्न निर्माण झाला तर ते तिकडचं पाणी खाली सोडावं, असं माननीय हायकोर्टाचा निकाल आहे. काही याला राजकीय हे काही राजकीय मैदान नाही आहे आणि त्याच्यामुळे माननीय हायकोर्टाने दिलेले निर्देश जे आहेत त्याचं पालन करावं, एवढंच आमचं मत आहे. आमचं काही दुसरा मुद्दा आहे आणि आता करावं, कारण की मग उन्हाळ्यात केलं तर ते वापसाने आणि ते पाणीच पोहोचणार नाही, तिकडचं पाण्याचं नुकसान इकडचं आहे, तेही आमची संपत्ती आहे, ही संपत्ती आमचीच आहे. म्हणून राज्याचं नुकसान होता कामा नये याची काळजी घ्यावी, एवढंच आमचं सल्ला. मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आपण जी भूमिका मांडली, मेडिकल कॉलेजची भूमिका आपण मांडली, सुपर स्पेशालिटी खासगीकरणाबद्दल लोकांमध्ये रोष खूप मोठा. अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना ते निर्णय झालेला आहे. काँग्रेसची आता भूमिका काय? खासगीकरण त्याच्यात नाही केलेलं आहे. दोन गोष्टी, जे आमचे शासकीय हॉस्पिटल आहेत ते आहेतच, जिथं मेडिकल कॉलेज आणायचे असतील तर प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणायचे असेल तर केंद्राने निर्णय केलेला होता. केंद्राची निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करत होती, राज्याच्या सरकारने नाही केली. कारण की आपल्याला माहितीसाठी सांगतो, मेडिकल कॉलेज कुठं दिले पाहिजे त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने एक कमिटी तयार केलेली आहे. त्या कमिटी त्या सगळ्या तपासतात तिथं सगळ्या फॅसिलिटीज आहे की नाही आहे, तेव्हा मग मेडिकल कॉलेजची मान्यता मिळतात. आणि म्हणून केंद्र सरकारने सांगितलं की जिल्हानिहाय तुम्ही मेडिकल हॉस्पिटल उघडा, मग तयारी नसेल तिथं मग हॉस्पिटल असेल गव्हर्नमेंटचं तिथं व्यवस्था असेल, कोणी प्रायव्हेट करत असेल तर त्याला करू द्यायचा, असा तो एक प्लॅन होता. आणि त्याच्यामुळे काँग्रेस म्हणजे अमित देशमुख साहेब त्या विभागाचे मंत्री होते म्हणून त्यांनी निर्णय घेतला असं गैरसमज पसरू नका. तुम्हाला बोलू देतात त्यांना, ते उत्तर देतात तुम्हाला बरोबर. तुम्हाला मी सांगितलं त्याच्या पलीकडे अजून काही आहे का प्रश्न? सरकारमध्ये सामील होण्याची चर्चा आहे, त्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. आपल्याकडे माहिती आली असेल तर चांगलं आहे. काय झालं, आम्ही त्याला मीडियातच कोण आम्ही सगळेजण आम्हाला कळतं त्याच्यानंतर. आता तुमच्याकडे आली असेल तर आम्हाला एक बघा, त्या पक्षाचा प्रश्न आहे, त्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे त्यांच्या पक्षाचे निर्णय. त्याच्यामुळे कोणाच्या पक्षामध्ये काय चाललं काय नाही, मी इथं कोणाच्या पक्षाचा आढावा घ्यायला नाही आलो, मी काँग्रेस पक्षाचाच आढावा घेतो आहे. त्यामुळे तिकडे तुम्हाला माहित असेल तर आम्ही ज्या दिवशी होईल, ज्या दिवशी बुलढाण्यामध्ये या आपल्या समृद्धी मार्गावर बसवर पडून मधून लोक मरण पावली, त्यांच्या चिता बुलढाण्यामध्ये जळत होत्या आणि त्याच दिवशी शपथविधी राज्यपाल भवनामध्ये घोषणा चाललेल्या होत्या. राज्यात कोण मरते आहे कोण हसते आहे काय चाललेलं निघाणं, कधी या महाराष्ट्राने असं पाहिलं का? काही जनभावना तरी ठेवायच्या ना, लोकांच्या मतानेच तुम्ही सत्तेत आला. आता त्यांच्या भावना आहे, त्यांच्या चिता जात आहे, तुमच्या चुकीमुळे तुम्ही समृद्धी मार्ग सांगताय सगळ्यांना आणि तिथे लोक मरतात आहेत आणि हे लोक आपले उत्सव साजरा करतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या कुणाच्या पक्षात काय चाललं त्याच्यातलं कुठलंही आम्हाला बोलायचं. बोला ना त्याला, मी सांगतो देतो. तुमचे अजून काही प्रश्न असेल तर सांगा. किती ठिकाणी मागणी करणार आहे मराठवाड्यात? काँग्रेस पक्ष मेरिटच्या आधारावर जागा वाटपायचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आणि आमच्या आघाडीत जेवढे दल आहेत
त्या दलाशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळे आमचं जे आघाडीतलं एकमत असं आहे की मेरिटच्या आधारावर तिकीट वाटप करायचं बीजेपीला महाराष्ट्रातून, कारण की हे शाहू फुले आंबेडकर विचाराच्या विरोधातलं बीजेपी आहे. कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द बोलतील, कधी बाबासाहेबांच्या बद्दल अपशब्द बोलतील, कधी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल अपशब्द बोलतील, कधी सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल अपशब्द बोलतील. म्हणून हे त्या विचाराच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या जनतेला ही बीजेपी महाराष्ट्रात नको, त्याला हद्दपार करायचं आहे, ही भूमिका आमच्या अलायन्सने घेतलेली आहे. त्यामुळे जागा कोणाला जास्त मिळतं कमी मिळतात याच्यावरती चर्चा आमच्यामध्ये नाही आहे. आमच्यामध्ये चर्चा आहे की कोणाला तिथं चांगला फायदा होऊ शकतो, कुठला उमेदवार आम्ही तिघांच्या मिळून निवड काढू शकतो याच्यावरती आमच्या इथं चर्चा होते. त्याच्यामुळे कोणती जागा कोण कुठं लढेल हे आज आपल्याला आम्हाला सांगता येणार नाही आणि आमच्या अलायन्सलाही सांगता येणार नाही. कोणीतरी कार्यकर्ता म्हणतो आम्ही ही जागा लढेल वगैरे, तर तिला काही भाऊ करायचं काही कुठलं कारण नाही. मेरिटच्या आधारावर अलायन्समध्ये निर्णय घेतले जातात. कोणत्या चिन्हावर कोणी निवडणूक लढवायची हे महत्वाचं नसून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं जास्त महत्वाचं असं वक्तव्य केसरकरण केले. त्यामुळे शिंदे गटाच्या लोकसभाच्या जागा ज्या आहेत सगळे आता कमळाच्या चिन्हावर लढतील का प्रश्न त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल ते घेतील, त्याला काय अर्थ. तुम्हाला वाटतं की कमळाच्या चिन्हावर त्यांनी काय करायचं तो त्यांचा आहे ना निर्णय. आम्हाला त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय करायचं आम्ही काय सांगावं त्यांना. घ्या आता पाहिलेत ना तुम्ही नवरात्री येत आहे, मात्र नवरात्री येत आहे असं म्हणतात की नवरात्रीमध्ये होत असताना आधार कार्ड तपासून नागरिकांना चांगले घेतले द्यावे. हे आम्हाला याच्यावर सगळी चर्चा नाही. धर्माच्या आधारावर काही करायचं असेल त्यांनी करावं, तर महाराष्ट्र पेटणार नाही त्यांच्यासाठी. आम्ही देशमुख साहेब तुम्हाला सांगतील तुम्हाला ते आरोग्याचं. मी पत्रकारांची क्षमा मागून सांगू इच्छितो की ही पत्रकार परिषद आमच्या प्रांताध्यक्षांची आहे. त्यामुळे ते आरोग्याचं क्लिअर करून टाकत. आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री होता त्याच्यामुळे प्रांताध्यक्षांनी सूचना केल्यानुसार महाराष्ट्र सरकारनं आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयाचं खाजगीकरण हा जो शब्दप्रयोग आहे हा चुकीचा आहे. त्या काळामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप भागीदारी ही संकल्पना पुढे त्या काळामध्ये आली होती. आणि मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये जे टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे ही सुद्धा भागीदारी आहे केंद्र सरकारची आणि टाटा ट्रस्टची. त्याच्यामुळं त्या धर्तीवर आपल्याला वैद्यकीय सुविधा या जर सुधारता आल्या असतात, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, आणि म्हणून त्यासाठी हा विचार त्या काळामध्ये पुढे आला. आणि त्याही वेळेला आपली अशी भूमिका होती की तिथं समजा समाजाचा जर विरोध होत असेल तर तो विरोध असताना काही करावं अशी आपली भूमिका कधीच नव्हती. आणि प्रांताध्यक्षांनी जे सांगितलं की ही मूळच कल्पना केंद्र सरकारची आहे, गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये ही सगळी संकल्पना अंमलात सुद्धा आलेली आहे. आणि म्हणून त्या धर्तीवर आणि त्याचं उदाहरण म्हणजे टाटा कॅन्सर हॉस्पिटल आपल्या सगळ्यांना माहिती, त्या धर्तीवर काही करण्यासाठी ते प्रयत्न होते. आणि मला असं वाटतं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आता साधारणतः आपण मेट्रो पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यानुसारच प्रकल्प होतात. त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये तर रेल्वे, विमानसेवा या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत तिथं भागीदारी होते. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एम्सनं या देशामध्ये एम्सनं सुद्धा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप केलेली अशी उदाहरणं आहेत. त्यामुळं जसं प्रांताध्यक्ष म्हणाले की गैरसमज नको, एवढंच आपल्याला विनंती करून की पुन्हा पत्रकार परिषद प्रांताध्यक्षांकडे सुपूर्द आणि ज्यांची वाट पाहत आपल्याला लक्षात असेल की आता मिलिटरी पण, डिफेन्स पण आमचा खाजगीकरणात चालले. डिफेन्स पण आपल्याला लक्षात असेल की राहुलजींनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता की या सगळ्या प्रायव्हेट सगळे जे खाजगीकरण जे सुरू आहे
त्याच्यामध्ये या खासगीकरणामध्ये चीनचे लोक सुद्धा भागीदार झाले. त्याचं उत्तर लोकसभेत देऊ शकले नाही, लोकसभेत उत्तर देऊ शकले नाही. आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार स्वामी सुब्रमण्यम स्वामी ते सुप्रीम कोर्टात गेले आणि जे राहुलजींनी मुद्दा उपस्थित केला, लेह लडाख असेल, अरुणाचल असेल, इथं चायनाने कब्जा केला, तोच मुद्दा घेऊन सुब्रमण्यम स्वामी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने आता केंद्र सरकारला नोटीस पाठवली. तर ही जी काही परिस्थिती आहे, हे सगळे खाजगीकरण, सगळे 100% खाजगी, हे जे काही व्यवस्था निर्माण केलेली आहे हे बीजेपीने केलेली आहे. त्याच्यामुळे मगाशी मी तेच सांगितलं, तेच आमच्या अमित देशमुख साहेबांनी त्याचा पदार्थ दिला. नांदेड साहेब नांदेडमध्ये नेमकं कुठल्या क्षेत्रात काय नांदेड मधला मेडिकल कॉलेजचा विषय अतिशय गंभीर आहे. म्हणजे 24 तासात सुरुवात झाली, 24 लहान नुकते जन्मलेले मुलं ही आणि इतरही ऍडल्ट यांची मृत्यू झाला. त्यानंतर तो 1160-61 वर गेला. आणि प्रामुख्याने मी जे त्या ठिकाणी पाहिलं, त्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये मी गेलो होतो. नवजात बाळांची नुकते जन्मलेली होती, 2 दिवसाची 3 दिवसाची. जे वॉर्मर असते ना, इन्क्युबेटर आपण वॉर्मर म्हणतो, त्याच्यामध्ये नुकतं जन्मलेल्या मुलाला ठेवलं जातं. अंडरवेट आहे किंवा काही आजारी आहे किंवा काय असं. एकेका वॉर्मरमध्ये 3-3 लहान लहान मुलं होती, 3-3 ठेवलेली. म्हणजे एका वेळेस त्या वॉर्डामध्ये जवळपास 62-63 पेक्षा जास्त नवजात बालक त्या ठिकाणी होती. आणि 3 नर्सेस फक्त. म्हणजे त्या नर्सला मी विचारलं, म्हटले कसं करताय तुम्ही? त्यांनी मला सांगितलं की साहेब, इथे जर एखाद्या मुलाला मी ट्रीटमेंट देत असताना पलीकडे काय घडलं तर मला काहीच कळणार नाही. एवढी 60 मुलांना मी कसं सांगणार? आवश्यक औषधं कमी होती, वास्तव आहे. आणि डॉक्टर्सची ज्या पोस्ट आहेत त्या प्रमाणात पोस्ट भरलेल्या नव्हत्या. आणि म्हणून मी दुसरा विषय असा आहे की क्षमता 500 बेडची आणि 1200 पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट केलेली वस्तुस्थिती आहे. की मुख्यमंत्र्यांनी म्हणालो, म्हणजे कसं होणार? म्हणजे शेवटी ओव्हरलोड झाल्यानंतर ट्रीटमेंट शक्य आहे का? आणि आम्हाला कुठे राजकीय त्याचा फायदा घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही. आम्ही त्या ठिकाणी त्यांना औषधं आणून दिली जी कमी पडत होती, ती स्वीकारली त्यांनी. जवळपास 50 डॉक्टर देवसरकर इकडे साहेब बसले, 40-50 नर्सेस आम्ही उपलब्ध करून दिल्या खाजगी. आणि त्या दिवशी हसन मुश्रीफ आले, गिरीश महाजन आले. अशा मुश्रीफांनी जाहीर केलं की UPSC MPSC मार्फत अमुक करू. ही प्रक्रियेला वेळ लागेल की नाही? ते काही जरी म्हटलं असेल त्यांच्या घोषणा तर करावं लागेल ना, महिना तो पण काय करायचं? आम्ही खाजगी डॉक्टर्स आणले, आम्ही खाजगी नर्सेस आणल्या आणि त्यांना सांगितलं मग जोपर्यंत सरकारचं होत नाही तोपर्यंत तुम्ही तरी सांभाळ. काय चूक केलं आम्ही? हे काय राजकीय आहे त्याच्या आमचा काही फायदा आहे असं अजिबात नाही. आणि आम्ही सांगितलं, लोकांना अपील केलं की ज्यांना औषधासाठी काय मदत करायची असेल त्यांनी केलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलं. हे जवळपास 100 लोकांचा बळी गेला आहे. आजची परिस्थिती अशी आहे. होत असं आहे की अशा परिस्थितीमध्ये आपण काही संवेदनशीलता आपल्याकडे आहे की नाही? निवड राजकारणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काय बोललो आणि म्हणून त्यांनी काय उत्तर, त्यांनी काहीतरी बोलायचं अशी भूमिका अजिबात नाही. आणि मी मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं, सिव्हिल हॉस्पिटल बंद आहे, कामच नाही. सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही 500 बेडला, माझा प्लॅन सगळा रेडी होता, मी त्यांना पाठवला होता, परंतु तो असंच पडलेला धोका. मी त्याला सांगितलं की 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलला मंजुरी द्या. ते सुचवलं होते, म्हणजे मी करतो म्हणाला, अजून केलेलं नाही पण करतो म्हणा. काल काय अनाउन्समेंट मला माहीत नाही पण केलं. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राज्यामधली जी मेडिकल सर्व्हिसेस आहेत, मग ते वैद्यकीय शिक्षण असो किंवा आरोग्य विभाग असो, पूर्णपणे दुर्लक्ष विद्यमान सरकारचं आहे. आणि हे असंच चालत असतं तर माणसं म्हणणार की काय होणार आहे? हा ब्लेम गेम नको आपल्याला. आता काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्ह त्यांनी भूमिका घ्यावी ही आमची मागणी आहे. नांदेड आणि औरंगाबादच्या घाटीचे मेडिकल कॉलेजचे बेड वाढवण्याचे रस्ता 2 वर्षापासून पडून निर्णय होते. असे विषय किमान इथे जीवित हानी होऊ शकते, माणसं मृत्युमुखी पडू शकतात, अशा तरी गोष्टीला प्राधान्य दिला पाहिजे की नाही हा बराच वेळ प्रश्न आहे सरकारला.
सरकारने बाकी एखादी गोष्ट कमी जास्त झाली समजू शकतो मी, पण मेडिकल, पब्लिक हेल्थ, मेडिकल सर्व्हिसेस या दोन्ही डिपार्टमेंट खूप लक्षात द्यायची गरज आहे. आणि देर आहे, दुरुस्त आहे, काय माहिती आहे, काय घडतं कागदावर सर्व आहे. पण केसरकरांनी मान्य केलेलं आहे की हे आमची मोठी चूक झालेली सरकारची, कारण डॉक्टरांची बदली ज्यावेळेस होते त्या ठिकाणी दुसरा डॉक्टर ठेवला, नर्सेसच्या बदल्या करतात, दुसरं रिप्लेसमेंट मिळत नाही, पण ते दिल्याशिवाय नर्स घेतो मग बघणार कोण मग, हा प्रॉब्लेम आहे. एखाद्या दुसऱ्या डिपार्टमेंटचा एखादा अधिकारी चार्ज देता येतो दुसरीकडे, पण नर्सेस कसं बेसिक ट्रीटमेंट सगळं नर्स लागते, कसं करणार असू दे ना, मग काय प्रश्न विरोधक म्हणून नाही. आम्ही देशमुखांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी पॉलिसी मंत्रिमंडळासमोर आली, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करायचं. पैसा कुठे आहे शासनाकडे, सरकार कोणाचंही असो, या विभागाचं ॲलोकेशन जे आहे, वित्त ज्याला ॲलोकेशन बजेटरी प्रोव्हिजन म्हणतो आपण, वर्षानुवर्ष कमी होत गेलेलं आहे. त्यामुळे बाकीचेच पैसे बाकीच्याच लोकांना वाटले जात आहे. या विभागाला पैसे देऊन मेडिकल कॉलेज असेल तर मग भागीदारी तत्व होतं तर काय हरकत आहे. आणि मग प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा काढला, आम्ही सरसकट आमचा विरोध नाहीये, मुद्दा सांगतो. आता डेप्टी कलेक्टरचा प्रायव्हेट माणूस लावला, तहसीलदारचा प्रायव्हेट माणूस लावला, असं कसं होऊ शकतं मला सांग. जिथे सगळ्या हिअरिंग आहे, निर्णय घ्यायचे, पाशी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, यांना काय आपण कॉन्ट्रॅक्ट घेणार का? हा, सफाई कॉन्ट्रॅक्ट चालतं. एखादा आता आउटसोर्सिंग करून सफाई कामगार म्हणून सफाईचं काम करणार, आउटसोर्सिंग करतात. बऱ्याच ठिकाणी शासनाने पण स्वीकारलं, प्रायव्हेट सगळीकडे सफाई वगैरे जे काय मेंटेनन्स होतं ते प्रायव्हेट लोक करतात. काय चांगलं रिझल्ट. सिक्युरिटी प्रायव्हेट आहे बऱ्याच ठिकाणी, आपण पाहतो प्रायव्हेट सिक्युरिटी लावल्या गेलेली आहे. तर मला सगळं सरसकट आमचा विरोधच आहे असं आमचं म्हणणं नाही आहे. पण जिथे करू नये त्या ठिकाणी डेप्टी कलेक्टर जर तुमचा तहसीलदार आणि एसडीओ जर प्रायव्हेट आहे, खाजगी काय जबाबदारी काय त्याची, तर जजमेंट द्यावं लागतात, निर्णय द्यावे लागतात. सरकारी जे अर्धन्यायिक स्वरूपाचे निर्णय आहे तो काय बाहेरचा माणूस करणार का, हा बेसिक विषय आहे. शाळा दत्तक घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे सरकारने, त्याला तुमचं समर्थन आहे? शाळा कोण असं शाळा, आमचं म्हणणं एवढंच आहे, एज्युकेशन ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. तुम्ही जागा मग एवढ्या जागा रिक्त असता भरत का नाही, शिक्षकांच्या जागा भरत नाही, पोलिसांच्या जागा भरत नाही. आमचं म्हणणं एवढ्या जागा रिक्त असताना शासन म्हणून तुम्हाला त्याची गरज का पडावी. शिक्षण, प्राथमिक शिक्षण हा शासनाची जबाबदारी आहे. तर एक विषय असा आहे की जालना नांदेड एक्सप्रेसवेचा तुमच्या वेळेस प्रपोजल आलं होतं, तर रिसेंटली तुम्ही काही स्टेटस चेक केलंय का, काय आहे, कधीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित नाही. आता ते काय त्याला कालमर्यादा काही दिसतच नाहीये. म्हणजे जे काही चालू आहे त्याचं भूसंपादनाचा काय विषय निवांत चाललेला आहे, त्याला पैसे तरतूद सुद्धा काही वेळ मिळते असं वाटत नाही. त्यामुळे त्याला जी गती आमच्या सरकारची झाली होती त्याला गतिरोध बसलाय असं म्हणतात. हा, रिक्रुटमेंट विद्या कशाबद्दल एजन्सीच्या नेमल्या प्राधिकरणासाठी आता मध्यंतरीच्या काळात कंत्राटीकरणासंदर्भात जे काही एजन्सी नेमल्या गेल्या होत्या मागच्या सरपंच त्यांच्याच कालावधीमध्ये भयंकर परीक्षा घ्या सुद्धा आपण एंट्रन्स एक्झाम सुद्धा घेतल्या होत्या. बऱ्याच भानगडी झाल्या त्याच्यावर सगळ्या. आमचं म्हणणं सरकारकडे क्षमता आहे ना, आणि नावाच्या TCS सारखं कंपनी असतील तर काही तक्रार TCS काही फारसं ऐकण्यामध्ये नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच की जे रेप्युटेशन आहे त्याचं रेप्युटेड आहे, त्याचं कुठल्याच काही पॉलिटिकल पॅटर्नच्या करायच्या संदर्भात म्हणजे कोणाला म्हणजे जेव्हा आपण राजकीय वर्ग असतो त्या काही राजकीय लोकांची कंपन्यासाठी करत असाल हे चुकीचं आहे. कारण आम्ही तर काल काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये इव्हन खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षणासंदर्भात विचार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आता तो निर्णय खाजगी क्षेत्रात लोकांना घ्यायचा आहे, परंतु एक सूचना जरूर मांडली की हे करत असताना खाजगी क्षेत्रात सुद्धा सामाजिक न्यायाची भूमिका काँग्रेसची स्वीकारलेलीच आहे. त्यामुळे कास्ट वाईज तुम्ही जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय संदर्भामध्ये पारदर्शकता जी यायला पाहिजे ती म्हणावी तशी येत नाहीये. आणि म्हणून काँग्रेसने भूमिका स्वीकारली की जनगणना जाती न्याय झाली पाहिजे.
की काँग्रेस जाहीर भूमिका होती, केंद्रीय समितीने जाहीर केलं, कार्यसमिती जाहीर केला. कारण मुद्दा एवढाच आहे की करत असताना आपल्याला आरक्षणाचा फायदा हा पारदर्शक पद्धतीने केला पाहिजे. ज्याची जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे ही भूमिका काँग्रेस. काँग्रेसवर जी टीका करतात ती परत घराणेशाहीवर आहे. आता पुढच्या निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेस पार्टी एकूण घराणेशाही ह्या विषयावर कसं फक्त तिकीट देण्या घेण्यामध्ये असं काही करणार? प्रश्न असा आहे, लोकांना काय चालतं हे महत्वाचं आहे. म्हणजे लोक जर निवडून देणार असतील, शेवटी मुद्दा असा आहे की सोयीप्रमाणे वापरलं जातं. मला पण असं फेस करणार ह्यालाही केलं, त्यांनी केलं, आम्ही केलं, त्याच्यामुळे काही नवीन विषय नाही आमच्यासाठी. हा विषय पण रटाळ झालाय, जुना झालेला आहे. पण पुन्हा म्हणजे कडीला उतरण्याचा प्रयत्न आहे. भाजपमध्ये काय सोयीप्रमाणे वापरलं जातं. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर लोकांनी स्वीकारले एखाद्या व्यक्तीला तर स्वीकारला, तर नाकारले. लोकांचा चॉईस. नाही, 29 प्रमुख पक्षाचे नेते हे सगळे चेहरा आहेत. 29 प्रमुख पक्षाचे जे नेतृत्व आहे तो चेहरा आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नेतृत्व करणारे चेहरे आहेत. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पक्ष निवडून आल्यानंतरचा पुढचा विषय की इंडिया लीड कोण करणार. काय पाहिलेलं आहे येणारे 2024 मध्ये काय परिस्थिती राहणार आहे कुठली राज्यात नक्कीच काँग्रेस आमचं सरकार आहे. आमच्या इंडिया सरकार महाराष्ट्रात सुद्धा एक तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे. यासिर अराफत जे पॅलेस्टाईनचे नेते राहिलेले आहेत त्यांचे संबंध भारताशी अतिशय चांगले राहिलेले आहेत. हा त्यातला पार्श्वभूमी आहे. पण याचा अर्थ तिथे जे काही चाललेलं आज त्याला काही सर्व काँग्रेसचं समर्थन आहे असं म्हणायचं कारण नाहीये. काँग्रेसने तिथे चाललेल्या घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे. एवढंच आहे, कोणाची बाजू तिथे घेण्यात आलेली नाही हे मुद्दाम स्पष्ट केलं. अवघड प्रश्न आहे. अध्यक्ष सांगू शकते, अध्यक्षांच्या हातात बरंच काय आहे. नानाभाऊच्या मागे आणि भक्कमपणे आहोत. येत्या निवडणुकीच्या अगोदर देशात अराजकता माजेल आणि देशातले 5 मंत्र्यांना वेगवेगळे ताब्यात द्यावं अशा पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांनी मागणी केली. देशात निवडणुकीपूर्वी अराजकता माजेल आणि सुशासन और आत्मसम्मान एवं गरिमा के असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर देशामध्ये अनेक वेळा अनेक घटना घडल्याचं आपण पाहिलंय, ज्याच्यामुळे मताचं ध्रुवीकरण करण्यासंदर्भामध्ये किंवा अचानक एखादी गोष्ट घडून काहीतरी करण्याचा प्रयत्न हे मागील 10 वर्षामध्ये राजकारणी सर्वांनी अनुभवलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर कदाचित बाळासाहेबांचं मत असेल की यंदा सुद्धा असं काहीतरी घडू शकतं का असं त्यांचा म्हणण्याचा ओघ असावा असं मला वाटतं. त्या प्रश्नावर नाना सांगतो तुम्हाला मला एक कळत नाही. मी जाहीरपणे अनेकदा सांगितलं की आम्ही काँग्रेसची सगळी कार्यकर्ते आणि नेते मंडळी आम्ही एकत्रित, कारण की आमचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधीजींना जे सत्तेच्या माजामुळे जे नरेंद्र मोदीच्या सरकारने ज्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिलं ते देशातला कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता विसरू शकत नाही. आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितले माझी तब्येत चांगली नाही, मी तुमचे सगळे उत्तर द्यायला तयार आहोत, पण मला ऑफिसमध्ये नाही घरी तुम्ही तुमचे सगळे अधिकारी पाठवा, मी घरी देतो. पण त्यांनी आमच्या नेत्या सोनिया गांधींची तब्येत खराब असताना सुद्धा त्यांना त्यांच्या ऑफिसला बोलून ज्या पद्धतीचं ट्रीटमेंट दिलं ते आम्ही कोणीच विसरू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की काँग्रेसमध्ये विरोधकांनी काय फूट दाखवायची काय नाही करायचं तो त्यांचा भाग आहे, मीडियाला त्यांनी काय बोलायचं त्यांना त्यांचा भाग आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. या
भाजपला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर काढणं हाच कॉन्सेप्ट आमच्या सगळ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचं हे आमचं हायकमांड डिसिजन घेईल. त्याच्यामुळे पुढच्या काळात कृपया वाद निर्माण करू नका असा माझा तुम्हाला माझा सल्ला है. महाराष्ट्र में जो हम लोग अभी हमारी विभागीय संगठन की जो मीटिंग ले रहे हैं, उदयपुर में हमारी नेता सोनिया जी गांधी उनकी अध्यक्षता के नीचे में जो हमारी वर्किंग कमेटी होती 3 दिन का अधिवेशन हुआ था, उसमें संगठन स्ट्रक्चर खड़ा करने का एक हमारा प्लान बना था और उसके आधार पर जो काम महाराष्ट्र में हम लोगों ने शुरू किया वो काम का आढावा लेने के लिए मैं यहाँ पर आया हूँ. और मुझे लगता है कि हमारे कांग्रेस के हर जिले के, हर ब्लॉक के, बूथ के, मंडल तक हमारे सब कार्यकर्ता उदयपुर के आदेश का पूरा पालन करेंगे और आने वाले 2 महीनों में महाराष्ट्र में संगठनात्मक कैडर वाला पक्ष ये कांग्रेस पक्ष होगा, ये हमारी भूमिका है और उसके लिए ये आज की मीटिंग हुई है. दूसरा महत्व का इशू ऐसा है कि मराठवाड़ा में बारिश कम गिरी. जायकवाड़ी के दर में 40% ही पानी है. जो माननीय मुंबई उच्च न्यायालय ने जो निर्णय दिया था उस आधार पर ऊपर के जो डैम में पानी होता है वो पानी जायकवाड़ी में छोड़ने के आदेश माननीय उच्च न्यायालय ने दिए हैं. उसका पालन तुरंत राज्य सरकार करे, ये भी आह्वान हम सरकार को करते हैं. मराठवाड़ा में महाराष्ट्र के कई हिस्सों में जो दुष्काल की स्थिति है वो दुष्काल की स्थिति को नजर रखते हुए तुरंत महाराष्ट्र की सरकार ने राज्य को दुष्काल घोषित करना चाहिए. ये भी मांग कांग्रेस करती है. और जैसे ही अशोक राव जी ने बताया कि कल ही कार्यकारिणी में हम जो निर्णय हुआ राष्ट्रीय कार्यकारिणी में कांग्रेस के, उस आधार पर जो जाति न्याय जनगणना का जो ठहराव की अंमलबजावनी पूरी तरह सरकार ने करना चाहिए और ये बात हर इंसान तक पहुंचाने का काम हमारे संगठन के माध्यम से हो. तो महाराष्ट्र में ये भी मुहिम हम हाथ में लेंगे, क्योंकि महाराष्ट्र में बीजेपी जिस तरह से समाज को तोड़ रही है, आपस में लड़ा रही है, ओबीसी और मराठा में लड़ाई अलग करवा रहे हैं, आदिवासी दंगल में अलग लड़ाई करवा रहे हैं, ऐसी जो घटना है वो इसी आधार पर जब तक जाति न्याय जनगणना नहीं होगी और जैसी जाति न्याय जनगणना होती है वैसे ही जो 50% आरक्षण का जो लिमिट माननीय सुप्रीम कोर्ट ने लगाया है वो भी मुद्दा वहां पे क्लियर होगा. और जो आरक्षण के प्रतिशा में जो समाज है उसको भी न्याय देने की व्यवस्था उस माध्यम से की जाएगी. ये भूमिका लेके कांग्रेस महाराष्ट्र में और जो राज्य सरकार और केंद्र सरकार की जो भाव नीति है, जो लोगों को, गरीब लोगों को जीना का अधिकार रखा नहीं है, जैसे नांदेड़ का इशू निकला या छत्रपति संभाजी नगर का इशू निकला, यहाँ पर जो हॉस्पिटल में घटना हुई है, नागपुर में घटना हुई है, ठाणे में हुई है और राज्य के पीएससी में हो या ग्रामीण रुग्णालय हो या जिला रुग्णालय में हो, ये घटना अब ये रोज की घटनाएं शुरू हो चुकी है. ना दवा है, ना डॉक्टर्स है, ना टेक्नीशियन, और इसलिए हेल्थ हमारा अधिकार है. ये भूमिका भी सरकार के पास नहीं होगी तो सरकार को हम चलाएंगे. लोगों की निर्भर, लोगों की जो जाने जा रही है वो जाने बचाना चाहिए, ये भूमिका लेके कांग्रेस लड़ेगी. और जिस तरह से अपने बगल बच्चों को जो नौकर भर्ती करने का जो कॉन्ट्रैक्ट इन लोगों ने दिया है वो उसका भी हम विरोध करते हैं. बेरोजगारों की ठट्टा करने का काम सरकार कर रही है, लोगों को गुमराह कर रही है
और थर्ड जो 5 राज्यों में चुनाव अभी कल ही डिक्लेयर हुए हैं उसमें आज हमारे पास छत्तीसगढ़ और राजस्थान 2 राज्य हैं, 3 राज्य नहीं है, तो 2 राज्यों तो हम जीतेंगे, लेकिन 3 राज्यों में भी कांग्रेस भारी मतों में वहां पे सत्ता लाएंगी, क्योंकि जो सर्वे आ रहे हैं वो कांग्रेस के लीडरशिप हमारे मल्लिकार्जुन खड़गे जी, राहुल गांधी जी, सोनिया जी, प्रियंका गांधी जी को पर विश्वास रखकर ये 5 राज्यों में पुनः कांग्रेस सत्ता में आएगी और बहुमत में आएगी। यही वहां की जनता की उम्मीद है। ये इंडिया आघाड़ी में वंचित बहुजन आघाड़ी और एमआईएम देखने को मिल सकते हैं क्या? अभी वो इंडिया अलायंस में ही चर्चा होगी उसके विषय में, ये वो राज्य की चर्चा नहीं है। सर, तीसरा विकल्प भी बनाने की कोशिश की जा रही है, इस पर क्या कहते हैं? देखो, ये 2 टर्म की सरकार में ये विकल्प और ये सब लोगों ने वोट विभाजन की राजनीति लोग समझ चुके हैं, और इसलिए ये कोई भी कितना भी विकल्प बीजेपी बनाए, लेकिन अब जनता वोट विभाजन नहीं करेंगे, जनता कांग्रेस और इंडिया अलायंस के साथ खड़ी होगी। आने वाले विधानसभा चुनाव में मुख्यमंत्री मोदी के नाना पटोले दिख सकते हैं क्या? देखो, हमने जब भी कहा कि हमारे नेता सोनिया जी गांधी और राहुल जी गांधी को जिस तरह से अपमानित करने का काम केंद्र में बैठी हुई बीजेपी की सत्ता ने जिस तरह से किया, उसको देश का कांग्रेस का कार्यकर्ता हो, राज्य का कांग्रेस का कार्यकर्ता हो, हम नेता लोग हम नहीं भूल सकते। हमारा एक ही लक्ष्य है, जो शौक फुले अम्बेडकर विचारधारा को अपमानित जिन लोगों ने किया, हमारे नेताओं को अपमानित किया, ऐसे लोगों को सत्ता से बाहर निकालना, यही हमारा लक्ष्य है। और रहा मुख्यमंत्री का जो बात आपने कही, हमारा हाईकमांड इस पर डिसीजन लेगा। मराठा आरक्षण का जिस पर आंदोलन चल रहा है, मुस्लिम आरक्षण की भी डिमांड हो रही है, क्या भूमिका है कांग्रेस? कांग्रेस की भूमिका स्पष्ट है। हमारे नेता राहुल गांधी जी ने उस भूमिका को पार्लियामेंट में भी स्पष्ट रखा है, और जब तक सेंसस नहीं होगा तब तक ये सब मुद्दों को हम लोग निर्णय तक नहीं ले जा सकते, और इसलिए सेंसस करें और सेंसस करके जो 50% का आरक्षण का जो लिमिट है उसको हटाया जाएगा, और जो जातियां जो आरक्षण के प्रति आज भी उम्मीद लेके बैठे हैं, वो सबको न्याय देने की भूमिका कांग्रेस पार्टी की है। लंदन म्यूजियम से छत्रपति शिवाजी महाराज के वागनक लाने का विद्यमान गवर्नमेंट महाराष्ट्र की कोशिश कर रही है, राजनीति हो रही है, 2 समाज में खेल निर्माण करने का भी एक प्रोपोगंडा तैयार हो रहा है। सर, आप कैसा देखते हैं? देखो, इस तरह की 2 समाज में लड़ाने का जो बीजेपी जो हर बार पॉलिसी करती है, वही पिक्चर इलेक्शन के समय में वो करना चाहते हैं। लेकिन मैंने कहा कि इन लोगों ने पेट पे ही लात मारा है लोगों के, महंगाई बढ़ाई, बेरोजगारी बढ़ाई, किसान को बर्बाद किया। आज तो मराठवाड़ा में तो ऐसी परिस्थिति है कि उन्हें किसान फसल को 2 गुना दाम देने की जगह 4 गुना किसानों की आत्महत्या बढ़ाई, और इसलिए लोगों को इस बात का कोई फर्क नहीं पड़ता। जो बात आज हमारे संविधान के आधार पर हमें जीने का अधिकार जो दिया है, वो अधिकार ही छीनने का काम बीजेपी ने किया है, और ये लड़ाई जनता के लिए महत्व की है, और कांग्रेस वो लड़ाई लड़ रही है। इसलिए ये लंदन से क्या लाए और क्या करेंगे, ये बेवकूफ बनाने का काम जो बीजेपी कर रही है, जनता इनके जाजे में नहीं जाए। लोगों के दिलो दिमाग से नहीं हटा सकते। तुम्हाला मला एक कळत नाही, आमचे आमदार रवींद्र धंगेकर हे 3 दिवसापासून दवाखान्यात आहे, भरती आहे। आता मीडियाला ते माहिती नव्हती का, मला माहिती नाही, त्यांनी विचारलं की धंगेकर कुठे आहे? आता ते बीजेपीची भाषा वापरतात तुम्ही लोक, विभूष धंगेकर, तर लोकांनी सांगितलं धंगेकर कोण आहे म्हणून। तसं आता तुमची पण परिस्थिती झाली, ते ऍडमिट होते दवाखान्यामध्ये, ICU मध्ये होते। माझं डॉक्टरशी बोलणं झालं, रवींद्र धंगेकरशी बोलणं झालं, आता सांगितलं की ते आले नाहीत म्हणजे काँग्रेसमध्ये फूट आहे। मूळ प्रश्न असा आहे की जे बीजेपी मध्ये फूट आहे ते कोणाला दिसत नाही। किती फूट आहे? मराठवाड्यातच मोठी फूट आहे। आता सांगू का एक नेत्यांचं नाव? मला नाही जायचं, आम्हाला जनतेच्या प्रश्नाशी करायचं।
आम्हाला ते कोणाच्या घरात काय चाललं त्याच्याकडे लक्षच करायचं नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्नाची लढाई लढायची आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्याला आम्ही फार निग्लेक्ट करतो. त्याच्यामुळे आम्हाला काही त्याचा फरक पडतो. चलो, थँक्यू.